नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू युअर चॅनल, जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल व्हिडिओज पाहतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण अरंबुलचा बीच बघितला आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्थ गोवामधील असाच एक फेमस कॅन्डोलिम बीच पाहणार आहोत. आमच्या या 4 दिवसाच्या गोवा ट्रिपमध्ये आम्ही पहिला दिवस अरंबुलला राहिलो आणि दुसऱ्या दिवशी कॅन्डोलिमकडे रवाना झालो. अरंबुलपासून कॅन्डोलिम बीच हा जवळपास 1 तासाच्या अंतरावर आहे. पुढचे 3ही दिवस आम्ही कॅन्डोलिमच्या सुंदर अशा रिसॉर्टमध्ये राहिलो आणि हा आमच्यासाठी एक अतिशय सुंदर असा मेमोरेबल एक्सपिरियन्स होता. वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट. कॅन्डोलिम बीच हा माझा पर्सनली सर्वात आवडता नॉर्थ गोवामधील बीच आहे, कारण हा बीच खूपच सुंदर, दूरवर पसरलेला आणि क्लीन व्हाईट सँड असलेला छानसा असा बीच आहे. बीचच्या रेंजमध्ये जवळपास सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. इथे मोठं मार्केट आहे, हॉटेल्स, होमस्टेज आणि रेंटेड प्रॉपर्टीज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, जे आपण आपल्या बजेटनुसार बुक करू शकतो. आम्ही ज्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं त्याचं नाव सी ब्रीज रिसॉर्ट असे होते. आम्हाला ह्या हॉटेलबद्दल अगोदरच माहिती होती. जेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी गोव्याला आलो होतो तेव्हा आम्ही इथेच थांबलो होतो. हे हॉटेल कॅन्डोलिम मार्केटच्या मेन रोडपासून 100 मीटराच्या अंतरावर आहे आणि ह्या हॉटेलपासून कॅन्डोलिम बीच अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हे हॉटेल खूपच सुंदर आहे आणि हॉटेलची बनावट जणू काही एका फॉरेन लोकेशनसारखी ठेवण्यात आली आहे. हॉटेलच्या मध्यभागी एक सुंदर असा मोठा स्विमिंग पूल होता, जो खूप वेल मेंटेन पण होता. हे रिसॉर्ट कॅन्डोलिममधील वन ऑफ द फेमस असं रिसॉर्ट आहे, जिथे खास करून फॉरेनर लोक आपल्या फॅमिलीसोबत येऊन स्टे करण्यासाठी पसंती देतात. आम्ही जेव्हा तिथे राहिलो होतो तेव्हा सुद्धा ऑलमोस्ट 70% रूम्सची बुकिंग ही फॉरेनर्सने केलेली होती. हॉटेलमध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत. सिंगल बेडरूम ते डबल बेड फॅमिली रूमचे ऑप्शन्स आपल्याला इथे मिळतात. हॉटेल फेमस असल्यामुळे आपल्याला इथे येण्या अगोदर ॲडव्हान्स बुकिंग करावी लागते, नाहीतर रूम मिळेलच याची काही गॅरंटी राहत नाही. आम्ही जेव्हा पीक सीझनमध्ये इथे आलो होतो तेव्हा आम्ही फॅमिली रूम बुक केली होती, ज्यामध्ये आम्हाला 2 मोठे डबल बेड्स आणि एक एक्स्ट्रा मॅट्रेस मिळाले होते. ह्या रूमचं टॅरिफ 5,000 पर नाईट इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट असं होतं. आपण जर इथे ऑफ सीझनमध्ये आलो तर आपल्याला इथे अजून स्वस्तामध्ये रूम मिळून जाते. आम्ही 3 दिवसांचा आमचा इथला स्टे खूपच एन्जॉय केला आणि आम्हाला इथे राहून कुठलीच असुविधा झाली नाही. हॉटेलचे लोकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केले आहे. And I hope you will also consider this resort whenever you will plan any trip to Candolim with your friends and family in future.
कॅन्डोलिम हे नॉर्थ गोवामधील एक मोठी बाजारपेठ ही आहे, जिथे आपण जवळपास सर्व प्रकारच्या गोष्टी खरेदी करू शकतो. कॅन्डोलिमचं मार्केट हे मेन रोडवर दूरपर्यंत पसरलेले आहे, जिथे आम्ही खूप सारे रोड टच हॅपनिंग असे रेस्टॉरंट्स पाहिले. डिसेंबर महिन्यामध्ये एक वेगळंच वातावरण आम्ही तिथे अनुभवलं. सर्वजण पार्टी मूडमध्ये होते आणि जवळपास सर्वच रेस्टॉरंट्सने लाईव्ह म्युझिकची अरेंजमेंट केली होती. म्युझिक इतकं लाऊड होतं की सर्व रेस्टॉरंटचं म्युझिक बाहेर रोडवर ऐकू येत होतं आणि पूर्ण कॅन्डोलिमचं मार्केटच जणू काही इयर एंडची पार्टी सेलिब्रेट करत होतं. आम्हीही अशा एका रेस्टॉरंट्समध्ये डिनर केला आणि लाईव्ह म्युझिकचा भरपूर आनंद लुटला. रात्रीसुद्धा कॅन्डोलिम बीचवर हॅपनिंग असं वातावरण होतं. अनलाईक कोकण बीचेस, गोव्यातील बीचेस हे कधीच शांत राहत नाहीत आणि खास करून जर इयर एंड असेल तर बीचवरचा पार्टी मोड हा ऑलवेज ऑनच असतो. बीचवर भरती आली होती, पाणी एकदम किनाऱ्यावर येऊन पोहोचलं होतं, तरीसुद्धा लोकांचा पार्टी करण्याचा जोर काही कमी झाला नव्हता. तर अशा प्रकारे आम्ही कॅन्डोलिममध्ये खूप चांगला एन्जॉय केला. हा बीच नॉर्थ गोव्यातील खरंच एक स्पेशल असा बीच आहे. इथे एक वेगळीच पार्टी वाईब आपल्याला अनुभवायला मिळते. जर तुम्ही सुद्धा गोवा ट्रिप प्लॅन करत असाल आणि नॉर्थ गोव्यात येणार असाल तर जरूर कॅन्डोलिमला एकदा का होईना भेट ही नक्कीच दिली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बाय फॉर नाऊ अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.